सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्यानं त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेनं धडक मोहीम राबवली। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पथकानं पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मौजा नांदोरा शिवारात गांजा मालाची तस्करी करणारे आरोपी मंगेश उर्फ रावण चिंतामण चांदोरे, राहणार वॉर्ड नंबर 1 नांदोरा सेवाग्राम, मुकेश उर्फ चिट्टा दिलीपराव खैरे, राहणार वॉर्ड नंबर 2 नवीन वस्ती सेवाग्राम, शेख शहानवाज शेख चांद, राहणार झाकीर हुसेन कॉलनी वर्धा यांच्यावर कारवाई करीत त्यांच्या ताब्यातून 2 किलो 11 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, इलेक्ट्रिक ऑटो क्रमांक MH32 AK 1891, स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH32 BB 0747 व 3 मोबाईलसह 5,072,220 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांना गांजा मालाचा पुरवठा करणारा गुड्डू जयराम नाग, राहणार काटापंजी, जिल्हा बलंगी, राज्य ओडिशा याच्यासह 4ही आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन सेवाग्राम इथं NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्ध्याचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, सागर भोसले, अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 वर्धा।